नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ स्मिता कवडे यांची बुरगुंडा होईल तुला ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग 6. एक दिवशी देवासमोर खूप कचरा झाला होता, म्हणून मी 4 काटूक घेऊन स्वच्छ करायला गेले. स्वच्छ करून झालं, म्हटलं देव कसला ते तरी जरा जवळून बघावं. म्हणून मी आत गेले आणि हात जोडतीये तोपर्यंत पुजारी ओरडत आला, हे भेकारडे, चोरटे, तुला आत यायला मज्जाव केलाय तरी तू आलीस? चाल इथं निघ चोरटे. असं म्हणून पुजारी बुवानं मला हातानं ओढून बाहेर काढलं, जोरात ढकलून दिलं. तशी मी दगडावर पडले. कपाळ पार रक्तबंबाळ झालं होतं. कुत्रं पळत पळत आलं आणि त्या पुजाऱ्यावर भुंकायला लागलं. त्या मंदिरात नित्यनेमानं येणारी म्हातारी धुरपा मावशी, तिने मला उठवलं. पटकन आपल्या लुगड्याची चिंधी माझ्या डोक्याला बांधली आणि पुजाऱ्याला म्हणाली, पुजारी बुवा शोभतंय का तुम्हाला हे? एखाद्याला देवळातनं ढकलून द्यायचं म्हणजे काय? अहो जीवच येतो पण तुमच्या आमच्यासारखा. धुरपा मावशी, तुम्हाला माहिती नाही ही चोरी करत होती हो. हे बघा, मी सांगते तिने चोरी केली नसणार. मी रोज बघते की पोरगी सगळे यायच्या अगोदर मंदिराचा परिसर स्वच्छ करती, देवाला फुलं आणून ठेवती. गरीब घरचं लेकरू दिसतंय. तुम्ही जरा जपून बोला बरं का. उगाच माझं काळ्याचं पांढरं नाही झालं डोकं. मी अनुभव घेतलेत म्हणून बोलती. रोज बघती मी ती कुत्र्याचं उष्टमाष्ट खाती पण कोणाला त्रास देत नाही ती. पुजाऱ्याजवळ बोलण्यासारखं काहीही नव्हतं तरी तो म्हणाला, धुरपा मावशी तसं नाही हो, पण आंघोळीचा सुद्धा या बाईचा पत्ता नाही. कसली कळकट्ट आणि निघाली देवाराच्या गाभारात म्हणून अडवलं हो. पुजाऱ्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या धुरपा मावशी म्हणाली, देवाच्या दारात जर पुजाऱ्याला माणसाची किंमत नसेल तर उपयोग काय? तुम्ही तुमचं बघा पूजा पाठाचं. मी जाते या बिचारीला घरी घेऊन. तुमच्यापेक्षा आमच्यासारखी रांगडी माणसं बरी. चल गे पोरी, चल माझ्या घराला चल. असं म्हणून तिने हक्कानं माझा हात पकडला. पुजाऱ्याचे डोळे उघडले. तो मावशीच्या पाया पडला, माफी मागितली आणि म्हणाला, खरंच हो माणसात देव नांदतोय. मी व्यर्थ त्या दगडाची पूजा करत बसलोय. मलाही आज उपरती झाल्यासारखं वाटतंय. धुरपा मावशीने हक्काने माझा हात पकडला आणि मला स्वतःच्या घरी घेऊन गेली. धुरपा मावशीने ढणाढणा चुलीला जाळ लावला आणि 2 भुगुलं पाणी खळाखळा तापवलं. साबण तेल लावून मला चोळून घासून आंघोळ घातली तर माझा नक्षच बदललेला होता. आत्ता कुठे वयात आल्यासारखे झाले होते. दिसायला रूप सावळं असलं तरी वयात आलं की मोहकच वाटतं. मावशीनं जुन्या पत्र्याच्या ट्रंकमधनं चांगली साडी नेसायला दिली. माझी तेल लावून वेणीफणी केली. माझं सावळं रूप अजून खोलून दिसायला लागलं. श्रीकृष्णानं ज्याप्रमाणे सुदाम्याला चोळून चोळून आंघोळ घातली आणि सुदाम्याच्या कपाळावर ज्या सटवीनं लिहिलेल्या 18 विश्व दारिद्र्याच्या रेषा पुसून टाकल्या, त्याचं जीवन मंगलमय केलं, अगदी त्याचप्रमाणे माझा पुनर्जन्म झाला. धुरपा मावशीनं या पतित मूर्तीला पावन केलं. तिने मला गरमागरम चहा आणि चपाती खायला दिली. आज आयुष्यात कोणीतरी पहिल्यांदा एवढं प्रेमानं मला आपुलकीनं जवळ केलं होतं. धुरपा मावशीचं ते काळं सुरकुतलेलं रूप पण किती मवाळकी आतमध्ये भरलेली होती. ती माझ्या ना नात्याची, ना गोत्याची, ना ओळखीची, ना फाळखीची. पण जन्मोजन्मी मी तिला ओळखत असावी म्हणून आज ती मला आजीच्या रूपात भेटली होती. तिचं माझ्याविषयीचं निस्वार्थ प्रेम बघून मी हलकेच डोकं तिच्या मांडीवर ठेवलं आणि तिचा हात गालावर ठेवला. तिने आपला हात माझ्या डोक्यावर ठेवताच मला बापाचीच आठवण झाली. माझ्या डोक्यावरनं हात फिरवत असताना आजीला पण प्रश्न पडला असावा की ही गरिबा घरची लेक जरी असली तरी तिची ही अवस्था कशी काय झाली? ही तरणी ताठी पोरगी भीक का मागतीये? लगेच विचारायला नको म्हणून ती मला फक्त कुरवाळत राहिली. आजीचं भरभरून मिळालेलं प्रेम बघून मला तर गदगदून आलं. मी तिच्या कुशीत शिरले, ढसाढसा रडायला लागले. आजीने प्रेमानं पाठीवरनं हात फिरवला, मला विश्वासात घेतलं आणि म्हणाली, अगं तुझं नाव काय, गाव कुठलं? तुझ्यावर चांगले संस्कार दिसतात, मग ही भीक मागायची वेळ का आली बाया? असं म्हटल्यावर ज्या बाईनं मला सहज एका क्षणात आपलंसं केलेलं होतं तिच्यापासून काय लपवायचं? म्हणून मी सगळं काहीही आडपडदा न ठेवता तिला माझा इतिहासच वाचून दाखवला. पोरी, अगं इतक्या खस्ता खाल्ल्या आयुष्यात.
आता तू माझ्याजवळ राहा, मला सोडून जाऊ नको. अगं मला पण मागं पुढं कोणीच नाही. मला अजून जवळ घेत आजी म्हणाली. जणू एक प्रकारे आजीच मला विनवायला लागली. खरं तर आजीला नाही तर मला तिची खूप गरज होती आणि मला तर जणू देव भेटल्यासारखा झाला. आजी पुढे म्हणाली, माझा हा पांडू नावाचा लेक, रंजना नावाची सून आणि एक छोटी 4 महिन्याची नात होती. असंच एकदा ती तिघजण कुलदैवताला म्हणून गेली आणि गाडीचा झाला ॲक्सिडेंट. तसं तिघच्या तिघं देवाच्या घरी गेली. मला माझं म्हणून कोणी नाही. एक हाय पुतण्या कावा कावा येतोय, पण त्याच्या माझ्याकडे येण्यात त्याला ना माया ना दया. तो मेला फक्त पैशापुरता येतोय. तुझी आणि माझी गत एकसारखी, म्हणून आजपासून आपण दोघी बी सुखदुःखाच्या सांगाती झालोय. आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख सांगितल्यामुळं कमी होतं म्हणतायत ते एकदम खरं आहे. आता झालं गेलं इसर. एका अर्थानं आजपासनं उषा मेली. आजपासनं मी तुझं नामकरण करते. आजपासनं तू मंदा आहे जगासाठी, मंदा. तू माझ्या गावाकडची नात आहेस, माझी मंदा. हे बघ, माझं एक छोटंसं किराणा मालाचं खोकं म्हणजे छोटंसं दुकान आहे. ते आजपासनं तू सांभाळायचं. हे माझं छोटं घर, आजपासनं तू याची मालकीन. स्वप्नवत वाटाव्या अशा सगळ्या सुखद गोष्टी आजी माझ्या आयुष्यात घेऊन आली होती. काही क्षणांच्या संपर्कात येऊन सुद्धा तिने मला लगेच सगळे अधिकार दिले होते. दिवस जात होते, दुःख दूर पळालं होतं. त्याची जराही आठवण आजी येऊ देत नव्हती. रोज ती मला कोड कौतुकानं गोडधोड खाऊ पिऊ घालायची. मला दुकानात घेऊन जायची. दोघीजणी मिळून आम्ही स्वयंपाक पाणी उरकायचो आणि दुकानी जायचो. ते दिवा लागायलाच घरी परतायचो. आजीच्या या छोट्याशा दुकानात चिटूक मिटूक गिऱ्हाईक यायचं. पोटा पाण्यापुरता पैसा पदरात पडायचा. दुकानात आलेल्या 4 आयाबाया आजीला विचारायच्या, ही पोरगी कोण आहे दुर्पा मावशी? त्यावर आजी म्हणायची, ही माझी गावाकडची लांबची नात आहे. नवरा असतोय तिचा आर्मीत, म्हणून तिला माझ्याकडं पाठवलंय. अगोदर कधी दिसली नाही तुमची नात? असं एखादी बाई म्हटली की आजी रागानं म्हणायची, जेवढं सांगितलं तेवढं पुरं नाही वे, किती चांबर चौकशा करताय, चला चाल तेव्हा चला. या शब्दांनी बोलणाऱ्या बायकांना चांगलीच चपराक आजीनं लावली असायची. असं म्हटली ती की त्या बायका पुढं निघून जायच्या. दुर्पा मावशी कोणाची भीड बाळगत नव्हती. ती स्वाभिमानी, प्रेमळ आणि तितकीच कठोर व्यक्तिमत्वाची होती. जेवढी गोड तेवढीच तिखट जिभेची होती. मी सुद्धा मग झालं गेलं विसरले नव्यानं आयुष्याला सुरुवात केली. आजीच्या बरोबर राहता राहता 4 जीवाभावाच्या मैत्रिणी आता मिळाल्या होत्या. दुकानात येऊन माझ्याबरोबर गप्पा गोष्टी करायच्या. पण कधी कधी मधूनच माझ्याकडे आकोळ्या पाकोळ्या उकरून काढायच्या. माझ्याबद्दलची खूप काही माहिती त्यांना हवी असायची, जी मला देणं शक्य नव्हतं. मग मी विषय बदलायचे किंवा आजी त्यांना हाकलून द्यायची. मी त्यांचं जास्त मनावर घेऊ नये असं आजीचं प्रांजळ मत होतं. मीही आजीच्या तालमीत तयार होत होते. मी सीताफीनं विषयांतर करत असे. आता उन्हाळा कामाला सुरुवात झाली होती. आपल्या आपल्या दारात बायका चुलीवर पीठ रगडत होत्या. कोणी सांडगी तोडत होतं, तर कोणी कुरवड्या रंगीबेरंगी घालत होतं, तर कोणी पाटावर शेवया वळत होतं. मी आपला उन्हाचा तडाखा वाचवण्यासाठी बोळातनं निघाले होते. तेवढ्यात सुद्धा काकूनं हाक मारली, ए मंदा, काय दुकानावर चालली काय? ते ऐकल्यावर मी वाकडी वाट करून त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, का हो सुधा काकू, काय काम होतं का माझ्याकडं? हो ग मंदा, घर बसल्या काहीतरी हाताला काम मिळावं म्हणून आम्ही केलेल्या सांडगी, शेवया, कुरवड्याचं पाकिंग ठेवशील का तुमच्या दुकानात इकायला? तेवढाच आम्हा बायकाच्या संसाराला हातभार. हा चालेल की मला. आपण करू चालू की ते. तुम्ही पॅकिंग करून देत जावा. तेवढंच लग्न कार्यात नोकरदार लोकांना सोपं पडेल. तुम्हाला बी 2 पैसे भेटतील. एवढं छान माझं बोलणं ऐकल्यावर सगळ्या बायका माझं कौतुक करायला लागल्या. किती गुणाची पोर आहे म्हणून त्या कडा माझ्यावरनं बोटं मोडायला लागल्या. बायका वेगवेगळ्या वस्तू आणून दुकानात विकण्यासाठी द्यायला लागल्या. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनायला लागल्या होत्या. बायकांच्या सप्तगुणांना वाव मिळाला होता. बायकांची झुंबडच्या झुंबड माझ्या दुकानात खरेदी विक्रीसाठी व्हायला लागली. आजी म्हणायची, मंदा, तुला व्यवहार ज्ञान जास्त नाही, ह्या बायकांच्या नादाला लागू नको. पण मी म्हणायचे, आजी असू दे, आपल्यामुळं 4 घरची तोंड खात्यात. पण आजीला हे पटत नव्हतं.
आजी दुकानावर आली म्हटलं की सगळ्या बायका घाबरून पळत सुटायच्या. त्यांना पळताना बघून मी पोट धरून हसायचे. शाळा सुटली म्हटलं की पोरांची गर्दी व्हायची. गोळ्या, बिस्किट, नळ्या, पोंगळ्या मागायची. त्या पोरांचा घोळका दिसला की मला खूप आनंद व्हायचा. त्या मुलांकडे मी एकटक बघत बसायचे. लहान मुलं म्हणजे निष्पाप निर्मळ पाण्यासारखी खळखळणारी, आनंदानं डोलणारी, हसणारी. त्यांच्याकडे पाहिलं की माझा सगळा शीण निघून जायचा. त्यांना पण म्हणता म्हणता कधी 4 गोळ्या लिमलेटच्या हातावर ठेवल्या हेही कळत नसायचं मला. सगळी पोरं माझ्याभोवती मावशी मावशी करत पिंगा घालायची. निखळलेल्या घराला जसा एक बांबूचा टेकू दिल्यावर पुढच्या काही दिवसाचा घोर नसतो, त्याप्रमाणे माझ्या निखळलेल्या मनाला या पोरांमुळे उभारी येत होती. कधीतरी वाटायचं की का ह्या वेलीवर एखादं फूल फुललं नसेल. असंच एक दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला दुकानाची फळी आडवी लावून दिवाबत्ती करायला घरी गेले. 2 खोल्या होत्या पत्र्याच्या. समोरच्या बाजूला गाईच्या शेणानं सारवलेलं थोडं अंगण आणि अंगणाच्या बाजूला दगडाचा रचलेला खेळगा होता. त्याच्यावर तुळसामावशी विराजमान झाल्या होत्या. गाई गुरांची गोठ्याकडे जाण्यासाठी लगबग सुरू होती. पक्षी घरट्याकडे झेपावत होते. मी तुळशीला दिवाबत्ती करत असताना छुम छुम पैंजणांचा आवाज पलीकडनं यायला लागला. मी टाचा उंचावून कान टावकारून बघायला लागले. आवाज कुठून येतोय हे ऐकू लागले. तर समोर विजीचं पोरगं नुकतंच पाऊल टाकत होतं. काय ध्यान दिसत होतं. वर कुरळ्या केसाचं जावळ, अंगात बंडी आणि चड्डी, गालाला काळा तीट लावलेला, रूप सावळं, जणू बाळकृष्ण दिसत होता. वाटलं त्याला पटकन उचलावं आणि पटापटा मुके घेऊन त्याला छातीशी घट्ट कवटाळावं, त्याला पोट भरून बघावं. पण तेवढ्यात मागे एकदा मैत्रिणीच्या आईचा किस्सा मला आठवला आणि माझे पाय जाग्यावर थबकले. तुळसामावशीला दिवा लावून झाल्यावर बघते तर काय, ते पोरगं धापकन पडलं, मोठ्यानं रडायला लागलं. त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. मीच पटकन खिळग्यावरनं उडी मारली, त्याला जवळ घेऊन उराशी धरलं. परत भानावर आले आणि त्याच्या हातात बिस्किटचा पुडा देऊन त्याला घराजवळ सोडलं. ते पोरगं घरात गेलं तरीही माझे डोळे त्याच्याकडे लागले होते. त्याच्या पायातल्या घुंगरांचा आवाज माझ्या कानात अजूनही छुमछुमत होता. माझं धड दुकानात ना घरी लक्ष. आजीला माझी घालमेल दिसत होती. तिला वाटलं तरणीताठी पोरगी ही, का बरं हिचं दुसरं लग्न लावून देऊ नये, म्हणून ती माझ्या लग्नाचा विचार करायला लागली. 2 दिवसांनी आजीने उगीचच पुरणाचा बेत केला. संध्याकाळी मला हातानं पुरणपोळी खाऊ घालून मला कुशीत घेऊन झोपली. आता किती दिवस मला कुशीत घेऊन झोपायची त्याची सवय लागलेली होती. पण आज आजीला काहीतरी सांगायचंय असं वाटलं. ती तोंडात आलेला शब्द गट्टदिशी गिळत होती. निम्मी रात्र झाली तरीही ती एकटक वरती बघत बसलेली, ह्या कुशीवरून त्या कुशीवर करत होती. शेवटी तिने मला पहाटे उठवलं आणि म्हणाली, मंदा मला एक बोलायचंय, पण धाडस होत नव्हतं. हे बघ, हे जग खूप वाईट आहे अगं. मी आज येतं उद्या नाही. आजवर तुझ्या लोकांनी तुझा शोधही घेतला नाही, तेव्हा माझ्या माघारी तुझं कसं होणार? तेव्हा आजी या नात्याने मी तुझं दुसरं लग्न लावून दिलं तर बरं होईल. मी ह्या म्हातारीला मारताना घोर राहणार नाही. ती असं म्हणताच मी ढासा रडायला लागले. तिला म्हणाले, आजी तुला पण मी जड झाली असेल तर सांग. मी सकाळी उजडल्यावर निघून जाईन, रस्ता भेटन तिकडं. हे बघ, मी आयुष्यात फक्त रामावर जीव टाकला होता, पण तो असा वागल्यामुळं सगळ्या पुरुष जातीचा मला आलाय किळस. पुरुष जातीचा मला वीटच आलाय. मला आता त्या लग्नाच्या फांदात पडायचंच नाही. आजी तुला माझा कंटाळा आला असेल तर सांग, मी आत्ता निघते माझं बोचकं घेऊन. असं म्हणताच आजीने माझ्या कानाखालीच मारली आणि म्हणाली, अगं पोरी, तुझ्या काळजीपोटी बोलती मी. मला सोडून जायची बात केली ना तर याद राख. अगं पोरी, तुझ्याशिवाय हाय कोण मला जीव लावायला. असं म्हणत आजीने मला जवळ घेतलं. म्हातारीने मग माझ्या लग्नाचा विषय काढूनच टाकला. आम्ही दोघीजणी गुण्यागोविंदानं राहत होतो. आज पाहिलं तर माझ्या माहेरचं असो किंवा सासरचे, त्यांनी मला वाळीत टाकल्यात जमा होतं. पण ही म्हातारी मला देवाच्या रूपात भेटली होती. लोक म्हणतात जगात देव आहे ते काही खोटं नाही. त्या दगडाच्या देवापेक्षा या म्हातारीच्या रूपातला देव माझ्या मनाला भावला होता.
रोज तिच्या नित्यनियमानं 2दा पाया पडून मी आशीर्वाद घ्यायची. तिचा तो गोड सहवास मला हवाहवासा वाटत होता. आजीच्या प्रेमाची जणू मला तहानच लागलेली होती. एक दिवशी आजी म्हणाली, मंदा तिने सांज होत आली, दुकानातल्या सगळ्या पुड्या बिड्या मी बांधाबांध करते. तू घरी जा, देवाला तुळशीला दिवाबत्ती कर. खूप दिस झालं. मी पापडी आणते तोंडी लावायला. झकास काहीतरी बेत होईन बघ. आजीला बरं बाई असं म्हणून मी घरी निघाले. रोजच्याप्रमाणे 4 आया बाया मला अडवून बोलत होत्या. त्यांचा समाचार घेत घेत मी घरी पोहोचले. दिवाबत्ती केली. डाळफळ करायला कणिक तिंबून ठेवली. फोडणी देण्यासाठी 4 लसणाच्या पाकळ्या, खोबऱ्याचा तुकडा, कोथिंबिरीच्या 4 काड्या उखळ्यात टाकून कांडत होते. तोपर्यंत भगदिशी लाईट गेली म्हणून माझा जीव घाबरला. बाहेर अंगणात पुनवाचं चांदणं नाचायला लागलं होतं. लख्ख प्रकाश सारवलेल्या अंगणात आणि रचलेल्या खिळग्यावर पडलेला होता. लाईटच्या प्रकाशाला सुद्धा हे चांदणं मागे सारत होतं. या चांद्रातलीला विरह मात्र मनाला हलकासा शिवून जात होता. रामाच्या आठवणींचा विळखा मनाभोवती पिंगा घालत असताना त्या लबाड मनाला बगल देऊन इच्छा नसतानाही मी घरात गेले. आता कांडा कुट्टा सगळं झालंय, त्याची फोडणी देणार. ती फोडणीत तडकेपर्यंत दरवाजा खटखटला आणि वेगळाच आवाज कानावर आला, यावं का घरात? किती दिवस झाले आमच्या दोघींशिवाय तिसरा माणूस घरात आला नव्हता. आज अचानक तिराईत माणसाचा आवाज ऐकून मी घाबरले. काळजात धस्स झालं. एक तर लाईट गेलेली, त्यात आजी घरात नाही आणि हा कोणीतरी अनोळखी माणूस दारात आलाय. तो बाहेरनंच ओरडत होता. धुरपा काकू कुठे म्हणत तो तडक घरातच घुसला आणि क्वाटवर येऊन बसला. म्हणाला, मी या घराचा कारा मालक आहे. खूप दिवस झालं तुमच्या वॉच ठेवणे, गेली कुठं धुरपाबाई? असं म्हणत त्यांनी माझा हातच पकडला आणि म्हणाला, मला विजया म्हणतात. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आजी म्हणाली तोच हा विजया. त्यांनी माझा हात पकडलेला बघून त्याला जोरात हिसका देऊन त्याला ढकलून लावत मी बाहेर येऊन वाचवा वाचवा म्हणत ओरडायला सुरुवात केली. त्यांनी परत हात धरला. मग मी त्याच्या हाताचा जोरात चावा घेतला, त्याच्या कानाखाली कानफटात मारली आणि पळत सुटले. तोपर्यंत शेजारच्या काकूचा नामा, शिव्या यांनी पळत जाऊन दुकानात आजीला सगळा वृत्तांत सांगितला. तशी आजी दुकानाला फळी आडवी लावून पदर खोचत दुसऱ्या मिनिटाला दारात हजर झाली. मी आल्या मूड द्या विजय, तू परत आला वय, थांब तुझा मुडदा भेतडाला बसवते. असं म्हणत आजीने त्याच्यावर काठी उगारत बदड बदड त्याला बदडलं आणि म्हणाली, मुडद्या ही माझी नात आहे. तिच्याकडे जर वाकड्या नजरेनं बघितलं ना, डोळे काढून हातात ठेवल. असं म्हटल्यावर तो म्हणाला, अरे म्हातारे, इतके दिवस नव्हती नात, आता बरी उगवली तुझी नात. तो असं म्हटल्यावर आजी रागानं म्हणाली, थांब, आज तुझा पाय मोडते, पांगळाच करून टाकते तुला. असं म्हणून तिने त्याच्या पायांवर काठ्या मारल्या. तेवढ्यात आळीतली सगळी माणसं गोळा झाली. त्यांनी त्याला मारुती गल्लीतनं बाहेर काढलं. आजी त्याच्यावर ओरडत म्हणाली, परत या आळीतच नाही तर या गावाकडे जर तुझी वाकडी वाढ झाली ना तर याद राख. आणि माझं काही बरं वाईट झालं तरी अग्नी द्यायचा मान मी माझ्या नातीला मंदाला दिलाय. सगळ्या गावकऱ्यांच्या देखत सांगते, मंदा हीच माझ्या जीवाला मुलगा आहे, तेव्हा मी मेल्यावर सुद्धा मूठ माती द्यायचा अधिकार फक्त मंदाचा आहे. लक्षात ठेवा गावकऱ्यांनो, हा विजय माझी लेक आणि सून गेल्यापासून असाच त्रास देतोय मला. सारखी सारखी माझ्याकडनं पैशाची मागणी करत होता, पण आज त्याची मजल गेली. या सोन्यासारख्या लेकराकडं वाकड्या नजरेनं बघतोय मी याला. आजीनं मला जवळ घेतलं, डोक्यावरनं हात फिरवायला लागली. आजीने जवळ बसवून मला स्वतःच्या हातानं डाळफळं खाऊ घातली. मला जवळ घेऊन माझ्यावर आभाळ माया टाकत मला झोपवलं. आजी आता स्वतःच्या जीवाला खायला लागली. मी ह्या पोरीला हाताला धरून घरी आणलंय खरं, पण माझ्या माघारी तिचं कसं व्हायचं या विचारानं ती धास्ता व्हायला लागली. तिने मला खंबीर बनवलं. या आपमतलबी जगात कसं वागायचं, आलेल्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं, प्रसंगावधान कसं बाळगायचं याचे धडे मला आजी द्यायला लागली. तो विजय येऊन गेल्यापासून माझ्यात बराच बदल झाला होता. आधीची साधी भोळी उषा मी राहिली नव्हते. आता मी कडक स्वभावाची, अन्यायाविरुद्ध लढणारी मंदा झाली होते. आजी तरीसुद्धा मला कुठेही एकटीला सोडत नव्हती. ती स्वतः मला बरोबर घेऊन जायची, घरी माझ्याबरोबर थांबायची.
पण माझ्या काळजीनं आजीची तब्येत खालावत चालली होती. हळूहळू ती अंथरुणाला खेळली. तिचा दवाखाना, खाणं-पिणं, गोळ्या, औषधं सगळं मी बघत होते. तिची शेवटपर्यंत सेवा करण्याची संधी त्या परमेश्वरानं मला दिली. 4च दिवसात आजी आहे का नाही असं झालं होतं. तिने मरण्याअगोदर घर, दुकान, गावाकडे काही जमिनीचा तुकडा होता तो, वकिलामार्फत सगळं माझ्या नावावर केलं होतं. आजीची मूठमाती, तिला मुखाग्नी देण्याचा अधिकार तिने मलाच दिला होता. तो विजय आजीचं कळल्यावर आला होता, पण गावकऱ्यांनी त्याला हातही लावू दिला नाही. त्याला तिथून हाकलून पळवून लावलं होतं. मला तर जणू धरणीमाय भेदरावी, आभाळ फाटावं, सगळीकडे वावटळ सुटावी आणि त्यात हत्तीच्या सोंडानं पावसाचा वर्षाव व्हावा अशी माझी गत झाली होती. कोणापाशी जाऊन रडावं की कोणाला माझं दुःख सांगावं किंवा कोणाच्या कुशीत जाऊन धाय मोकलून रडावं असं मला वाटत होतं. बापाच्या आणि म्हातारीच्या नंतर जगात माझं असं कोणीच उरलं नव्हतं आता. आजीच्या आपतातल्या 4 म्हाताऱ्या कोताऱ्या आजीच्या गोडाचं होईपर्यंत थांबल्या होत्या, त्यामुळे मला जरा धीर वाटत होता. माझा बाप मला सोडून गेला, त्या पाठोपाठ जीव लावणारी आजीही गेली. आता कोणासाठी जगायचं असं वाटत होतं, पण आजी म्हणायची, या जगाला घाबरून न जाता आलेल्या संकटाला ढाल बनवून जगणारा तोच खरा माणूस, आणि पळपुट्यासारखं आत्महत्या करणं हे तर खूप लज्जास्पद आहे. ही तिची शिकवण मनाशी धरून तिच्या दुकानाची निगा राखणं आणि तिच्या शब्दाला जागण्यासाठी मी जगत होते. काय अर्थ होता माझ्या जगण्याचा? नागे ना पिछे मला कोणीही नव्हतं, तरीही नाईलाजानं मी डोळ्यावर कातडं ओढून जगत होते. देवाने ना पोटाला एखादा दगड दिला ना पाठीला गणगोत आहे. शेवटी राहिलं काय? हा सगळा नशिबाचा खेळ म्हणायचा. कामाच्या दुकानाच्या गराड्यात दिवस कसा जायचा तेही कळत नव्हतं. पण धरणीला पडलं की मनाभोवती म्हातारीच्या आठवणी पिंगा घालायच्या. सगळ्या घरभर तिच्या आठवणी ठासून भरल्या होत्या. एकही मनाचा कवडसा असा शिल्लक नव्हता जिथे आजीच्या आठवणींचा वास नव्हता. म्हणूनच का काय देवानं माझ्या नशिबी नवऱ्याचं प्रेम कमी आणि आजीचं प्रेम जास्त लिहिलं होतं. ज्या आईने मला जन्म दिला तिने मी कधी जिवंत आहे का याची सुद्धा चौकशी केली नाही, तिथं या आजीने 5-6 वर्षात मला एवढा जीव लावला होता की माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब तिचा ऋणी होता. आज डोक्यावर छप्पर, 2 वेळचा पोटाचा घास मिळणं म्हणजे त्या आजीची कृपा. आता फक्त एकच ध्यास मनाला लागला होता, कुणावर अन्याय होत असेल तर त्याला मदतीचा हात पुढे करायचा. आता जगासाठी जगायचं असं ठरवलं होतं मी. मी कितीतरी गरीब मुलांच्या शिक्षणाला मदत केली, होतकरूंना कामं मिळवून दिली, कितीतरी लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. पत्र्यावर नित्यनियमानं एक कावळा येऊन बसायचा, तोही माझा मित्र झाला होता. गरम गरम चपाती घेतल्याशिवाय तो जात नसे. पशुपक्ष्यांशी मैत्री झाली होती. 4 लोकांच्या मदतीला धावल्यामुळे मला जरा समाजात वेगळ्या नजरेनं बघत होते. समाजात माझं नाव झालं होतं. दिवस कामाच्या धावपळीत कसा निघून गेला हे कळतही नसायचं, पण रात्री मात्र जीव खायला उठायचा. थोडे दिवस सोबत म्हणून शेजारच्या लता आजी रात्री झोपायला यायच्या, तेवढाच आधार वाटायचा जीवाला. पण परत परत नंतर त्याही येत नव्हत्या झोपायला. कधीकधी भीती वाटायची, तो विजय येतो का काय कुठून तरी, म्हणून रात्रभर डोळे उघडे ठेवून पडून राहायची मी. एकदा मी बाजारात गेल्यावर देवळात माझ्याबरोबर राहिलेलं कुत्रं त्या दिवशी माझा वास काढत काढत घरी आलं. माणसांना नाही पण जनावरांना प्रेमाची जाणीव असते. मी त्याला जवळ घेतलं, त्याच्या अंगावरनं प्रेमानं हात फिरवला तर ते लाडात येऊन मला चाटायला लागलं. झालं, माझ्या हक्काचं कोणीतरी माझ्या सोबतीला आलेलं होतं. कदाचित आजीनं या कुत्र्या मोत्याला बुद्धी दिली असेल. मोत्या 24 तास माझी देखरेख करायचा. मी कुठे जाईन तिथे यायचा. माझ्या मागे पुढे शेपूट हलवत पिंगा घालायचा. झोपायलाही माझ्याजवळ असायचा. उठल्यापासून मी कुठे जाईन तिथे अगोदर 4 पावलं तो माझ्या पुढे असायचा. माझ्या जीवाला बॉडीगार्डच होता जणू तो. तो आल्यापासून मी खूप निर्धास्त झाले. त्या दिवशी रोजच्यासारखी दुपारची वेळ होती. मी म्हणून ऊन तावत होतं, घामाच्या धारा लागल्या होत्या. 4 घास खाऊन मी दुकानात आडवी फळी लावून एक झोप काढावी म्हटलं, म्हणून जरा आडवी झाले. जरा डोळा लागतोय न लागतोय तोवर 2-4 भिकाऱ्याच्या बायका सूर गायल्यासारख्या ओरडत आल्या,
सुया घे बिब घे बाळाला वाळा घे, काळा गोफ घे दाबण घे बया बुरगुंडा होईल गो. असं म्हटल्यावर मी जागे झाले. तेवढ्यात मोत्या भो भो करत त्या बायकांच्या अंगावर चढून चढून भुंकायला लागला. जसा याच्या बापानंच रस्ता खरेदी केलाय का असं मोत्याला वाटत होतं जणू. मी त्याला मोत्या मोत्या म्हणून हाक मारली. गुपचूप आज दुकानात बस म्हणून सांगितलं. शेजारच्या रूपा वहिनीनं नुकत्याच जन्मलेल्या बाळाला वाळा घेतला. मलाही वाटलं बघावं आपण काहीतरी. मनात आलं की त्या बायकांच्याकडून आपण सामान घेऊन विकायला ठेवूया. बिचाऱ्या किती हिंडतायत उन्हातानात. मग मीच त्या बायकांना दुकानाकडे बोलवत डझनभर कंगवे फण्या सुया घेतल्या. तेवढ्यात एक जण म्हणाली, वाईज भाकरीन कोरड्यात देशी तर तुला बुरगुंडा होईन. तिचे ते शब्द ऐकून काळजात चर्र झालं. मनात आलं अगं बाई व्हायचं असतं तर केव्हाच झालं असतं. पण जाऊ दे म्हणून मी डब्यात आणलेला डाळ कांदा आणि राहिलेली भाकरी तिला देऊन टाकली. दुकानातले 4 पापड दिले त्यांना तोंडी लावायला. त्या बायकांनी 2-2 घास खाल्लं. तिथंच पाणी प्यायल्या. आडोश्याला थोडा वेळ बसल्या. त्या बायका माझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करून थोड्या वेळानं निघून गेल्या. त्या निघून गेल्यावर मात्र माझी अस्वस्थता वाढत चालली होती. राहून राहून मला वाटायचं तिचा शब्द खरा व्हावा. रात्री डोळ्याला डोळा लागला नाही. परत परत त्या बायकांचे शब्द माझ्या कानावर रेंगाळत होते. श्रोते हो, हा होता भाग 6. भाग 7 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.